एकीकडे तुमचा विजय झालाय, मात्र तुमच्या पॅनल मधील तिघांचा पराभव झालाय. विजय झाला त्याबद्दल तर खूप मनापासून आनंद होतोय की हॅट्रिक करण्याची संधी आदरणीय दादांनी दिली. परंतु त्याबरोबरच डे 1 पासून आम्ही चारही उमेदवार ताकदीचे कार्यक्षम असे सर्वजण त्या ठिकाणी प्रभागामध्ये फिरत होतो. असं मनातही आलं नाही की आमचे तिन्ही उमेदवार त्या ठिकाणी त्यांचा पराजय होईल, कारण सर्वांनी खूप कष्ट घेतले होते. सर्व आमच्या बरोबर कार्यकर्ते खऱ्या अर्थानं आम्ही फक्त निमित्त मात्र उमेदवार होतो, पण त्यांनी खऱ्या अर्थानं ही निवडणूक हातात घेतली होती. स्वप्नात पण वाटलं नव्हतं की असं होईल म्हणून. परंतु जो काही मतदार बंधू भगिनींनी त्या ठिकाणी कौल दिलेला आहे तो आम्हाला मान्य आहे. कसा विकास राहील, कसं विजन पुढे घेऊन जाणार आहात? 100% जो पहिल्यापासून आम्ही मतदार बंधू भगिनींना त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे तो शब्द 100% पाळणार. कारण आदरणीय अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा जसा विकास केला तसा आपल्या प्रभागाचा विकास आणि ज्या काही कमिटमेंट त्या ठिकाणी आम्ही प्रभागामध्ये फिरत असताना नागरिकांना केलेल्या आहेत त्या 100% आम्ही पूर्ण करणार. आणि याच्यामध्ये मी एकटीच नाही तर हे सगळेजण माझ्या सोबत राहणार, कारण मार्गदर्शन आणि त्यांचा जो काही अनुभव आहे, जे काही नवे 2 उमेदवार आमच्या बरोबर होते, तर आज जरी त्या ठिकाणी आम्हाला पराजय पत्करावा लागला तरी सुद्धा उद्याच्या काळामध्ये भविष्यामध्ये त्यांचं भवितव्य खूप चांगलं असणार आहे. त्यासाठी आम्ही सगळे सोबत त्या ठिकाणी प्रयत्न करू. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.